हॅलो व्यवस्थित मित्रांनो, स्टार्ट करूया आपण आपल्या सेशनला, पोस्ट मार्केट अनालिसिसच्या सेशनला. ओके. आजची तारीख आहे 22 एप्रिल. 3 वाजलेले आहेत. मार्केट अजून क्लोज झालेलं नाहीये, पण आपण 2:30 नंतर ट्रेड करत नाही, त्यामुळे आपण अनालिसिसला स्टार्ट करूया. ठीक आहे, पोस्ट मार्केट अनालिसिस. बॅक टेस्टर मध्ये गेलो. 28 एप्रिलची डेट सिलेक्ट केली, एक्सपायरी सिलेक्ट केली. 22 एप्रिल डेट सिलेक्ट केली आणि सकाळी 9:35 टायमिंग लावलं. ओके. 9:35च्या टायमिंगला मला एक्झॅक्ट काय दिसतंय प्रायमरी लेवलला मला काय दिसतंय, तर सपोर्ट माझा 24,400चा आहे व्हॉल्यूमचा, ओवाय चेनचा, आणि तो 400 वरनं 450 ला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सो ओवाय चेनचं पर्सेंटेज आपण बघूया, इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. सो पर्सेंटेज जर का ओव्हरऑल बघितलं तर पर्सेंटेज 100%वरनं काय होतंय, पर्सेंटेज 100%वरनं मला डिक्रीज होताना बघायला मिळत आहे. ओके. म्हणजे मी असा कयास बांधू शकतो की कधीतरी माझा सपोर्ट हा 25,450 ला होता ओवाय चेनचा, आणि तो सपोर्ट 25,450 वरनं 24,450 ला होता, आणि तो सपोर्ट 24,450 वरनं 24,400 ला शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय. म्हणजे तो काय, मार्केटमध्ये तो बेरिश साइडला मूव्ह करताना आपल्याला बघायला मिळतो, डाऊनवर्ड्स आपल्याला मूव्ह केलेला जाणवतं. ओके. म्हणजे आपल्याला एक क्लिअर झालं की सपोर्ट साइड कडनं आज काय आहे, सपोर्ट साइड कडनं डाटा बेरिश आहे. ओके. ओपन इंटरेस्ट बघूया. ओपन इंटरेस्ट इकडची पर्सेंटेज वाढवतोय का 24,400 ची, एकदा चेक करूया. ओपन इंटरेस्ट जर का बघितली तर ओपन इंटरेस्टचं पर्सेंटेज हे इन्क्रीजिंग मला बघायला मिळत आहे. ओके. म्हणजे ओपन इंटरेस्ट पण काय करतोय, 24,500 वरनं 24,400 ला तो बॉटम साइडला शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतोय. सपोर्ट साइडचा व्हॉल्यूम बघूया. सपोर्ट साइडचा व्हॉल्यूम मला 24,500 वरनं 24,400 ला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहे का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहे. ओके. तर पर्सेंटेज व्हॉल्यूमची जी आहे ही ओव्हरऑल बघितली तर ओव्हरऑल पर्सेंटेज मला इन्क्रीज होताना बघायला मिळत आहे. ही पर्सेंटेज काय होत आहेत, ही पर्सेंटेज ओव्हरऑल मला इन्क्रीज होताना बघायला मिळत आहे. म्हणजे 24,500चा व्हॉल्यूम हा 24,400 ला काय होतोय, शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटमहून मार्केटमध्ये बेरिश प्रेशर करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे ओव्हरऑल मी जर का सपोर्ट साइडचं अनालिसिस केलं तर ओव्हरऑल सपोर्ट साइड कडनं मला काय दिसतंय, डेटा जो आहे हा डेटा मला डाऊनवर्ड्स म्हणजेच बेरिश होताना बघायला मिळतोय. ओके. रेजिस्टन्स साइड काय म्हणते, तर रेजिस्टन्स साइड मला दिसते 24,500 ला. रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. ओके. जर फर्स्ट टाइम मार्केट आलं तर 24,500 वरनं पुट बाय करू शकतो. ओके. सगळ्यात सेफ ट्रेड तुमचा बनेल 24,500च्या रेजिस्टन्स वरनं पुट. ओके. रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे याचा अर्थ काय, रेजिस्टन्स म्हणतोय मी मार्केटला 24,500च्या वरती जाऊ देणार नाही. म्हणजे जर मार्केट 24,500च्या रेजिस्टन्सला आलं तर आपण इकडनं एक फर्स्ट टाइम येत आहे म्हणून आपण इकडनं एक आपण पुट बाय करू शकतो. फक्त ज्यावेळी मार्केट 24,500 ला येईल त्यावेळी तुमचा रेजिस्टन्स स्ट्रॉंग असणं अपेक्षित आहे. तो जर का शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप झालेला असेल तर आपण अवॉइड करणार ट्रेड. ओके. चलो. म्हणजे ओव्हरऑल डेटा काय, सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम, रेजिस्टन्स स्ट्रॉंग. मग ऍज पर टीओटी आपल्याला काय बघायला मिळतंय टेबल ऑफ ट्रेड, लेट सी. ऍज पर टीओटी आपल्याला दिसतंय काय, सपोर्ट माझा काय शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम म्हणजे बेरिश आहे, आणि रेजिस्टन्स काय, रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. म्हणजे ओव्हरऑल मार्केट बेरिश राहणार आज. ओके. बेरिश राहिल्यामुळे प्रेफरेबल कंडिशन काय, पुट बाय करायचा आर पासून SW/2 पर्यंत, आणि ज्यांना अगदी अगेन्स्ट सिनेरिओ काम करायचं ती लोक कॉल पण बाय करू शकतात SW पासून SW/2 पर्यंत. म्हणजे एक एक्झाम्पल धरून चाला, ज्यांना पुट बाय करायचं आहे ते 24,500च्या माफ करा, ते 24,500च्या रेजिस्टन्स वरनं सेफ पुट बाय करू शकतात. ओके. आणि जे म्हणतात की नाही नाही सर, माझे पैसे तर फक्त कॉल बाईंग मध्येच बनतात, मी फक्त कॉलच बाय करणार, ऍक्च्युली तो ट्रेड अगेन्स्ट सिनारिओ होईल. पण ज्यांना कॉल बाय करायचा असेल ते फर्स्ट टाइम जर का मार्केट 24,400 ला येत असेल SW वरती, तर SW पासून तुम्ही एक कॉल बाय करायचा प्रयत्न करू शकता 24,400च्या सपोर्ट वरनं. ठीक आहे. चलो. कंडिशन हीच असेल 24,400च्या सपोर्टवरनं कॉल बाय करायच्या आधी की सपोर्टला बॉटम साइडला कुठेही शिफ्टिंग नसलं पाहिजे. नाहीतर काय होईल, व्हॉल्यूम 500 वरनं 400 ला येतोय आणि 400 वरनं पुन्हा इथे 80% बनलंय, एक एक्झाम्पल, म्हणजे सपोर्ट अजून खाली पडणार.
असं पण व्हायला नको की हा ओवाय चेनचं इथे कुठेतरी बॉटमला 75% वरती पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत, त्यामुळे मग तेव्हा अवॉइड करणार आपण. जोपर्यंत शिफ्टिंग फक्त 24,400 पर्यंत आहे, बॉटमला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये, तोपर्यंत 24,400च्या सपोर्टवरनं म्हणजे SW वरनं आपण काय करू शकतो, कॉल बाईंग करू शकतो आणि 24,500च्या रेजिस्टन्स वरनं पुट बाय करू शकतो. आता मला एका स्टुडंटनी विचारलेलं आज की सर 24,500च्या मी तर पुटच बाय करणार म्हणाला. तो स्टुडंट मला काय म्हणाला की सर मी तर पुट बाय करणार कारण की सपोर्ट साइड कडनं ओव्हरऑल डेटा बेरिश आहे. मग सर मी पुटच बाय करणार असं तो मला बोलला. मग सर मी 24,450च्या रेजिस्टन्स वरनं ट्राय करू शकतो का सर पुट? एक रिस्की रिस्की पुट मी इकडनं ट्राय करू का? तर माझं उत्तर नाही होतं. का? कारण व्हॉल्यूम आणि ओवाय नो डाऊट जरी ते बॉटमला शिफ्ट होत असले सपोर्ट साइडचा व्हॉल्यूम आणि ओवाय, तरी त्यांनी जस्ट सुरुवात केली शिफ्टिंग करायला. ओके, तुम्ही 24,450च्या रेजिस्टन्सचा जर का विचार कराल पुट घेण्यासाठी, रिस्की पुट घेण्यासाठी, तर तो विचार चुकीचा आहे. का चुकीचा आहे? कारण जस्ट स्टार्टेड झालंय शिफ्टिंग करायला सपोर्ट साइडचा व्हॉल्यूम आणि ओवाय. ते अजूनही 24,500ला आहेत. मे बी मार्केटला ते इकडनं वरती नेऊ शकतात. मे बी पॉसिबल आहे. मग 24,450चा रेजिस्टन्स बनणार नाही. एकच ट्रेड बनेल 24,500च्या रेजिस्टन्सवरनं पुट आणि 24,400च्या सपोर्टवरनं कॉल. का सपोर्टवरनं बसेल याचं कारण त्याच्या खाली कुठेही शिफ्टिंग सपोर्टच्या दिसत नाहीये. सो ऍज पर टीओटी SW पासून आपण कॉल बाईंग करू शकतो. ठीक आहे, लेट सी बघूया मार्केट कोणत्या लेवलला येतं हे आपण ठरवलं 9:35 सकाळी. मार्केट मध्येच खेळतंय. चला, मार्केट 24,400च्या सपोर्टला आलेलं आहे. फर्स्ट टाइम आलंय. कॉल बनेल का सर? रिस्की बनू शकतो. का रिस्की? कारण ओव्हरऑल शिफ्टिंग सपोर्ट साइडचं बेरिश आहे. मार्केट SW ला आलंय. SW म्हणजे सपोर्टला आलंय. SW ला मार्केट आलेलं आहे. जे लोक रिस्की ट्रेडर्स आहेत त्यांनी नक्की इकडनं एक ट्राय करू शकता कॉल बाईंग साठी. फक्त आपल्याला चेक एवढंच करायचंय की सपोर्ट साइडला बॉटम साइडला कुठेही 75% वरती पर्सेंटेज नाही येत ना, त्याला येल्लो बॉक्स नाहीये ना, हे फक्त एकदा कन्फर्म करायचंय. नाहीतर काय होईल, सपोर्ट 24,500 वरनं 400ला येतोय आणि 400 वरनं 300ला जातोय. असं असेल तर मग नाही करणार, आपण अवॉइड करणार. मग ओवाय चेंज 24,400चा ओवाय चेंज माझा बॉटमला चाललाय. मे बी असं होऊ शकेल जर का शिफ्टिंग टुवर्ड बॉटम असेल तर, मग त्यावेळी सुद्धा आपण करणार नाही. पण मार्केटमध्ये कुठल्याही पद्धतीने आपल्याला बॉटम साइडला बेरिश प्रेशर दिसत नाहीये. फर्स्ट टाइम मार्केट आलं, एकदा नक्की ट्राय करू शकतो SW पासून. ओके, रिस्की मात्र असेल कॉल. ठीक आहे, मग आपण एक ट्राय करूया कॉल इकडनं घ्यायचा प्रयत्न करूया. मी इकडनं ट्रेड इनिशिएट केला. माझं टार्गेट हे असेल, स्टॉप लॉस माझा 20 पॉईंटचा असेल. ठीक आहे, लेट सी बघूया मार्केटमध्ये टार्गेट येते का स्टॉप लॉस जातोय. चला, आता इथे झालं काय, तर इथे 50%चं टार्गेट माझं रिकव्हर झालं. 50%चं टार्गेट मला मिळालं. मग 50%चं टार्गेट मिळाल्यावर मी काय करणार, हा जो स्टॉप लॉस आहे तो मी कॉस्ट टू कॉस्ट करून टार्गेटची वाट बघणार. आता याच्यामध्ये दोन प्रकार असतात. जी लोक मल्टिपल लॉट म्हणजे 2 लॉटने ट्रेड करतात, त्यांनी 50%ला एक लॉट काढला तरी चालेल आणि उरलेला एक लॉट काय करा, कॉस्ट टू कॉस्ट करा आणि एका लॉटची टार्गेटची वाट बघा. ओके, म्हणजे काय होईल, जरी कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड गेला तरी एका लॉटमध्ये तुम्ही प्लस मध्ये असाल. जी लोक एका लॉटनेच ट्रेड करतायत त्यांनी स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा आणि टार्गेटची वाट बघायची. ओके, चला आता बघूया मार्केटमध्ये ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट जातोय का स्टॉप लॉस सॉरी का टार्गेट येत आहे. या ट्रेडमध्ये आपल्याला काय मिळालं, हा ट्रेड आपला 100% कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे. म्हणजे पहिला ट्रेड आपण ट्राय केला SW वरनं कॉल बाईंग करायचा, तो आपला ट्रेड काय गेला, कॉस्ट टू कॉस्ट गेला. जे मल्टिपल लॉट असतील ते प्रॉफिटेबल असतील कारण त्यांनी इथे हाफ क्वांटिटी बुक केलेली असेल. ओके, चलो आता शोधूया पुढचा कुठचा ट्रेड आपल्याला बघायला मिळतोय का. आता कोणताच ट्रेड सध्या तरी बनत नाहीये. 24,500च्या रेजिस्टन्सची वाट बघायची आपल्याला. ओके, डेटा बेरिश आहे हे लक्षात घ्या. एओसी आपल्याला सांगतं की डेटा बेरिश आहे की बुलिश आहे.
मग आपण ट्रेड का नाही करत? तर आपण आपल्या लेव्हलची वाट बघतो. आपल्या लेव्हलला आलं की ठोकायचं, आपल्या लेव्हलला आलं की ट्रेड करायचं, हे लक्षात घ्या. अधनं-मधनं ट्रेडिंग करायचं नाही. कॅन्डल रेड पडते म्हणून पुट बाय करायचं नाही, कॅन्डल ग्रीन पडते म्हणून कॉल बाय करायचा नाही. ठीक आहे. आता सिनारिओ थोडा चेंज झालेला मला दिसतोय 10:18 काय झालाय माझा सिनारिओ चेंज? तर सगळ्यात पहिली गोष्ट, माझा जो सपोर्ट आहे तो 24,500 वरनं पूर्ण शिफ्ट होऊन 24,400 ला आला. ओवाय सुद्धा माझा खाली आला 24,400 आणि आता तो 24,000 ला गेलाय. ओके. आणि ओवाय चेंज 24,400 ला आहे तसा बसलेला आहे. ओके. रेजिस्टन्स 24,500 चा आहे, व्हॉल्यूमचा आहे, ओवायचा आणि ओवाय चेनचा आहे. रेजिस्टन्स पण आता प्रेशर द्यायला सुरुवात केली रेजिस्टन्सचे 25,500 वरनं 25,400 ला. जर ही पर्सेंटेज इन्क्रीज होत राहिली, जर ही पर्सेंटेज इन्क्रीज होत राहिली आणि मार्केट जर का 24,400च्या रेजिस्टन्सला आलं तर इकडनं एक नक्की पुट आपण ट्राय करू शकतो. ओके. ऑफिशियल तुमचा पुट बनेल 24,450चा रेजिस्टन्स किंवा 24,500चा रेजिस्टन्स, हा तुमचा सेफ ट्रेड बनेल. ज्यांना कोणाला एक रिस्की घ्यायची असेल, रिस्की पुट बाईंग करायचं असेल, ती लोक 24,400च्या रेजिस्टन्सची वाट बघू शकतात पुट बाईंग करायला. फक्त कंडिशन एकच असेल, ही पर्सेंटेज इन्क्रीज असतील तरच पुट बाय करायचा, नाहीतर पुट बाय करणार नाही. ओके. लेट सी, बघूया मार्केट येत आहे का 24,400च्या रेजिस्टन्सला, 24,450च्या रेजिस्टन्सला येत आहे का मार्केट, चेक करूया. तोपर्यंत वाट बघायची, पेशन्सली, डिसिप्लिन, शिस्त पाहिजे ट्रेडिंग मध्ये. नाहीतर काय होईल, आपण ट्रेड घेऊ आणि शिस्तच जर का नसेल तर लॉस होईल कारण नसताना. 75चं पर्सेंटेज 81 झालं. आता काय होतंय, आता माझा व्हॉल्यूम सुद्धा 500 वरनं 400 ला शिफ्ट होतोय. म्हणजे ओवाय चेन शिफ्ट होत होता आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा येतोय. म्हणजे मार्केट मे बी 400चा रेजिस्टन्स तोडणार नाही, मे बी. ओके. चला बघूया. चला, मार्केट काय झालं, मार्केट 24,400 ला आलेलं आहे. पुटच्या प्रीमियमला पण मार्केट आलेलं होतं. ओके. 24,400 वरनं पुट बाय होऊ शकतो का, पुट बाईंग चेक करूया एकदा, सगळा एकदा डेटा पुन्हा चेक करूया. तर 24,400 ला व्हॉल्यूमचं जे पर्सेंटेज होतं ते कमी झालंय, चांगली गोष्ट आहे. म्हणजे सपोर्ट वरती जायला मागत नाहीये. सपोर्ट माझा ओवाय चेनचा पण आहे, तो अजूनही स्ट्रॉंग आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये, पण टॉपला पण शिफ्टिंग नाहीये. ओवाय इथे 91% आहे, एकदा चेक करूया पर्सेंटेज तो इन्क्रीज करतोय का डिक्रीज करतोय का स्टेबल आहे. सो ओवायचं पर्सेंटेज जर का ओव्हरऑल बघाल तर ते डिक्रीजिंग मोड मध्येच मला बघायला मिळत आहे. म्हणजे जो माझा ओपन इंटरेस्ट आहे तो सुद्धा डिक्रीज होतोय वरच्या साईडला. म्हणजे तो वरच्या साईडला डिक्रीज म्हणजे 400 वरनं 500 ला जायची तयारी करत नाहीये. म्हणजे सपोर्ट साईड कोणत्याच पद्धतीचं बुलिश प्रेशर इथे मला लावताना दिसत नाहीये. रेजिस्टन्स साईड बघूया. रेजिस्टन्स 24,500चा आहे व्हॉल्यूमचा, तो बॉटमला शिफ्ट होतोय. ओवायचा एकदा 66% चेक करूया आणि ओवाय चेनचा एकदा पर्सेंटेज चेक करूया. व्हॉल्यूम इन्क्रीजिंग होतोय. ओवाय जर का बघितलात तर ओवायचं प्रकरण बघा कसं झालंय. ओवाय इन्क्रीज झाला, थोडा त्याने टाइमपास केला. ओके. आणि आता ओपन इंटरेस्ट पुन्हा इन्क्रीजिंग होण्याच्या मार्गावरती. ओके. ओवाय चेंज सोबत बघूया. ओवाय चेंजची पण कथा तीच आहे. ओवाय चेंज इन्क्रीज झाला, थोडा तो टाइमपास केला, स्टेबल राहिला. ओके. आणि त्यानंतर आता तो पुन्हा इन्क्रीजिंग मोड मध्ये. ह्याचा अर्थ काय होतोय, ह्याचा अर्थ सिंपल आहे. रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम, ओवाय आणि ओवाय चेंज, जो रेजिस्टन्स माझा 24,500 ला बसलाय तो रेजिस्टन्स माझा 24,500 वरनं काय करतोय 24,400 ला शिफ्ट होताना बघायला मिळतो. हे ह्याच्यातनं मला सिद्ध झालं, हे ह्याच्यातनं मला कळलं. मग सर हा ट्रेड रिस्की असेल का, हा ट्रेड सेफ असेल? ऍज पर माय सायकोलॉजी, ऍज पर माय ओपिनियन, हा ट्रेड थोडा रिस्की असू शकतो, स्लाइटली रिस्की असू शकेल. का? कारण मार्केट 24,500च्या रेजिस्टन्सला सकाळपासून गेलं नाहीये आणि मार्केट 24,450च्या रेजिस्टन्सला पण अनटच आहे मार्केट. सो मे बी इकडनं वरती जाऊ शकतं.
पण ज्यांना थोडी रिस्क उचलायची, ज्या मोठा रिस्की नाहीये, थोडी रिस्क तुम्ही उचलू शकता. इकडनं तुम्ही काय करू शकता, ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग जर का राहिली तर नक्की इकडनं तुम्ही पुट बाय करू शकता. कारण मार्केटमध्ये रेजिस्टन्स काय करतोय, प्रेशर देतोय आणि सपोर्ट पण ओव्हरऑल काय बेरिशच झालाय सकाळपासून. ओके, सो लेट सी, आपण मुद्दाम इकडनं एक पुट बाईंग करूया आणि बघूया टार्गेट येतोय, स्टॉप लॉस जातोय का कॉस्ट टू कॉस्ट जातोय ट्रेड. 20 पॉईंटचं वरती स्टॉप लॉस. ठीक आहे, लेट सी. ट्रेड घेतल्यानंतर कॅन्डल्स कडे बघायचं नाही, ट्रेड घेतल्यानंतर ही पर्सेंटेज वाढतायत का ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. ओके, ही जेवढी पर्सेंटेज 24,400 ची वाढतील तेवढा तुमचा ट्रेड हा सेफ कडे जात जाईल. चला, 50% टार्गेट आलाय, जो आपला स्टॉप लॉस आहे तो कॉस्ट टू कॉस्ट करणार. जी लोक मल्टिपल लॉटने ट्रेड करतायत ती लोक काय करतील, हाफ क्वांटिटी इथे बुक करतील आणि पूर्ण टार्गेटची वाट बघतील उरलेल्या ह्याच्यामध्ये. आता जर का उरलेल्या लॉटमध्ये टार्गेट नाही आलं तरी त्यांचा ट्रेड हा कॉस्ट टू कॉस्ट जाईल, म्हणजे ओव्हरऑल ते प्लस मध्येच राहतील. जे लोक सिंगल लॉटने ट्रेड करतायत त्यांनी स्टॉप लॉस पहिले कॉस्ट टू कॉस्ट करा, टार्गेटची वाट बघा. आलं तर टार्गेट, गेला तर कॉस्ट टू कॉस्ट. ओके, चलो लेट सी, बघूया. आता ह्या ट्रेडमध्ये पूर्ण टार्गेट दिलाय मार्केटने आपल्याला. ओके, म्हणजे आपण टोटल सकाळपासून 2 ट्रेड आयडेंटिफाय केले, त्याच्यामध्ये एक ट्रेड पहिला कॉस्ट टू कॉस्ट गेलाय आणि दुसरा ट्रेड जो आहे हा आपला काय गेला, हा आपला टार्गेटमध्ये गेलाय. ओके, आता बघूया मार्केट 24,400च्या सपोर्टला आलंय पुन्हा. मार्केट 24,400च्या सपोर्टला आलंय पुन्हा. सर एकदा परत इकडनं कॉल बनेल का हो? मग इकडनं मी कॉल बनवला तर चांगली गोष्ट होईल का? सगळ्यात पहिली गोष्ट, हायली रिस्की ट्रेड असेल. लक्षात घ्या, मार्केट ऑलरेडी सपोर्टला जाऊन आलेलं आहे खाली. मार्केट ऑलरेडी सपोर्टवरनं खाली आलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी सपोर्ट तोडून मार्केट आलेलं होतं सकाळी. आता हे सेकंड टाइम मार्केट इथे येत आहे, लक्षात घ्या. इथे काय होत आहे, मार्केट इथे सेकंड टाइम येत आहे. ओके, मग इकडनं ट्रेड घेणं म्हणजे मगरीच्या तोंडामध्ये हात घालून स्वतःची शिकार स्वतः करून घेण्यातला प्रकार आहे. इकडनं कॉल बाईंग. मग ज्यांना स्टॉप लॉस द्यायचा आहे, ओके, जी लोक म्हणतात की सर मी स्टॉप लॉस द्यायला तयार आहे, ती लोक इकडनं ट्रेड घेऊ शकतात. म्हणजे एवढी मेंटली तुम्हाला प्रिपेअर व्हायला लागेल की या ट्रेडमध्ये तुमचा स्टॉप लॉस जाऊ शकतो. कारण ओव्हरऑल शिफ्टिंग हे बेरीज झालंय, रेजिस्टन्स सुद्धा वरनं प्रेशर देतोय. मग हायली 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 रिस्की ट्रेड ज्यांना घ्यायचा आहे तो इकडनं कॉल बाईंग करू शकतात. फक्त सेकंड टाइम मार्केट येत आहे, त्यामुळे आपण 350च्या झोनचा ओवाय चेनची परमिशन आपल्याला घ्यावी लागेल. ती जर का बुलिश असेल परमिशन तरच आपण एंट्री करायचा प्रयत्न करणार. तर ही परमिशन बुलिश आहे, होती. थोडा टाइमपास केला आणि थोडी स्लाइडली मुंडी काढताना इथे मला बघायला मिळते. सोबत एकदा व्हीओआय बघून घेऊया. व्हीओआय मध्ये पण कंडिशन तीच आहे, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, स्टेबल आणि थोडा इन्क्रीज होताना दिसत आहे. स्लाइडली इन्क्रीजिंग आहे, लक्षात घ्या. मग ज्यांना रिस्क घ्यायचे ते रिस्क घेऊ शकतात. लक्षात घ्या, खूप रिस्की ट्रेड आहे हा, कारण डेटा ओव्हरऑल बेरिश आहे. सपोर्ट वरनं सकाळपासून खाली आलाय, रेजिस्टन्स वरनं खाली प्रेशर देतोय. मग आपण का घेणार ट्रेड? ह्याचं कारण ओआय चेंज मध्ये थोडेसे पुट रायटर, लक्षात घ्या थोडेसे, थोडेसे पुट रायटर मला इथे वाढलेले दिसत आहेत, म्हणून मी एकदा इकडनं ट्राय करू शकतो. मग मुद्दामून आपण एक हायली रिस्की, व्हेरी रिस्की, अल्ट्रा रिस्की ट्रेड घेऊन बघूया इकडनं. काय बनतोय ट्रेड, ह्याच्यामध्ये टार्गेट येत आहे का स्टॉप लॉस जातोय? फिफ्टी पर्सेंटचं टार्गेट आलं, स्टॉप लॉस नियमाप्रमाणे कॉस्ट टू कॉस्ट करायचा. ओके, आणि टार्गेटची वाट बघा किंवा कॉस्ट टू कॉस्ट काढून टाका ट्रेड.
कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे ट्रेड अशा पद्धतीने इथे. का कॉस्ट टू कॉस्ट गेला? कारण सपोर्ट मध्ये एवढी ताकदच नाही की तो मार्केटला वरती ढकले, कारण सपोर्ट स्वतःमध्येच काय आहे, सकाळपासून बेरिश आहे. आणि म्हणून मी सांगत होतो की हायली रिस्की ट्रेड आहे, त्यामुळे घाई गडबडीत ट्रेड करू नका. प्लस रेजिस्टन्सचं वरनं प्रेशर आहे, त्यामुळे काय होतंय, मार्केटमध्ये उठायला वरती जायला चान्सच मिळत नाहीये. ओके, सो आपण काय करणार आता, हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेला. आता बघूया नेक्स्ट काही ट्रेड आपल्याला मिळत आहेत का. आता परत सपोर्टवरनं कॉल घ्यायच्या भानगडीत पडायचं नाही, कारण ऑलरेडी 2 ते 3 वेळा हिटिंग झालंय, त्यामुळे मे बी मार्केट इकडनं खाली येऊ शकतं. सपोर्टची भिंत जी आहे ही कमकुवत झालेली असू शकते. त्यामुळे आता रिस्क घ्यायची नाही उगाच सपोर्टसाठी, सपोर्टवरनं कॉलची काही नाही करायचं आता. सपोर्टवरनं आला तरी पुट बाय करू, कारण ओव्हरऑल डेटा बेरिश आहे सकाळपासून आणि रेजिस्टन्सचं शिफ्टिंग पण बेरिशच आहे म्हणून. बघूया काही ट्रेड मिळतोय का, का मार्केट असंच कन्सॉलिडेट करून फसवतंय आपल्याला. एओसी शिकल्यामुळे काय होतं की ना, सगळ्यात पहिले मनावरती कंट्रोल येतो. आपल्याला कळतं की हा ट्रेड ट्रेड का घ्यायचा, ह्याच्यापेक्षा ट्रेड का नाही घ्यायचा हे एओसी आधी सांगतो तुम्हाला. या ट्रेडमध्ये काय रिस्क फॅक्टर आहे, हा ट्रेड तुम्हाला काय इनिशिएट करायचा नाहीये. कॉल तर अजिबात करणार नाही घेणार आता, कारण ऑलरेडी 3-4 वेळा सकाळपासून हिटिंग झालेलं आहे सपोर्टला, त्यामुळे कॉल बाईंग नक्की करणार नाही आता. आता आला तरी पुट बाय करू, वेट करू, लेवलला येऊ दे पुट बाईंगच्या, मग आपण एकदा चेक करूया डेटा आणि मग इनिशिएट करू. चला, मार्केट काय झालंय, 2 वाजलेले आहेत, आपण 2:30च्या नंतर ट्रेड नाही करत. 2:30च्या आधी जर का ट्रेड आले तर आपण करू शकतो. मार्केट पुन्हा 24,400च्या रेजिस्टन्सला आलंय. ओके, 24,400च्या रेजिस्टन्सला पुन्हा मार्केट आलंय. इकडनं पुट बनवू शकतो का आपण? तर ही पर्सेंटेज जर का डिक्रीज असतील तर सपोर्ट वरती जायला मागत नाहीये, त्यामुळे सपोर्टचं पहिलं पर्सेंटेज बघू, नाही तर सपोर्ट वरती प्रेशर करत असायचा. सपोर्टने जर का प्रेशर केलं तर तो धक्का मारेल वरती आणि मार्केटला वरती घेऊन जाईल. तर ओवाय चेंज म्हणजे कुठच्याच पद्धतीची ग्रोथ मिळत नाहीये, पर्सेंटेज इन्क्रीज होताना मला बघायला मिळत नाहीये. व्हॉल्यूम इथे प्रेशर देतोय का 24,400ला? खूपच आहे, 94 म्हणजे खूप पर्सेंटेज आहेत. ओके, तरी आपण चेक करूया. आता इम्पॉसिबल आहे मार्केट इकडनं वरती जाणं. हे बघा, कंटिन्यू इन्क्रीजिंग आहेत पर्सेंटेज व्हॉल्यूमची. ओवायची पर्सेंटेज बघूया, ओवायच्या पर्सेंटेजचा ट्रेंड सुद्धा इन्क्रीजिंगच आहे. ओके, आणि ओवाय चेनच्या पर्सेंटेजचा सुद्धा ट्रेंड जो आहे हा इन्क्रीजिंगच आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे काय, रेजिस्टन्स वन साइडेड 94 म्हणजे ऑलमोस्ट तो शिफ्ट व्हायला आलाय व्हॉल्यूम, आणि ओवाय चेंज पण 92 म्हणजे ऑलमोस्ट शिफ्ट व्हायला आलाय. मार्केट काय होतंय, ऑलमोस्ट मार्केट रेजिस्टन्स बनवायचा प्रयत्न करतोय 24,400ला पुन्हा. ओके, मग इकडनं आपण ट्रेड करू शकतो का? येस, आपण इकडनं एकदा ट्रेड पुट बाईंग करू शकतो. थोडा रिस्की असेल. का रिस्की असेल? ह्याचं कारण मार्केट ऑलरेडी रिटेस्ट केलेलं आहे 24,400च्या रेजिस्टन्सला ह्याच्या आधी. सो मे बी मार्केट इकडनं वरती जाऊन स्टॉप लॉस खाऊ शकतो तुमचा, पण इकडनं एक रिस्की ट्रेड घेऊ शकतो. का घेऊ शकतो? ह्याचं कारण मार्केटमध्ये रेजिस्टन्स 94% आहे आणि ओवाय चेनचा रेजिस्टन्स 92% आहे. म्हणजे ऑलमोस्ट हे शिफ्ट होण्याच्या कगारवरती आहेत आणि हे कंटिन्यू इन्क्रीजिंग आहेत व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज. म्हणजे मार्केट 24,400ला इथे रेजिस्टन्स क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. सो एकदा छोटीशी रिस्क आपण घेऊ शकतो. बाकी डेटामध्ये ऍज सच काही रिस्क मला काहीच दिसत नाहीये या ट्रेडमध्ये. मग रिस्क कोणती आहे, तर मार्केट सकाळपासून गेलं नाहीये 450च्या रेजिस्टन्सला, प्लस सेकंड टाइम आलाय, म्हणून रिस्क घ्यायची असेल तर घेऊ शकतो. मग आपण काय करूया, आपण इथे एक लेवल आखूया, टार्गेट आणि 20 पॉईंटचा वरती. 20 पॉईंट एक अंदाज आहे, प्रीमियम वरती लावतो मी टार्गेट स्वतः. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस बघूया. अरे बापरे, मार्केट वरती गेलं, आता काय करायचं? काही नाही, ट्रेड घेतलेला आहे, थांबायचं. ही पर्सेंटेज जेवढी इन्क्रीजिंग राहतील तेवढा तुमचा ट्रेड हा तुमच्या फेवर मध्ये जायला सुरुवात होईल, लक्षात घ्या. 50%चं टार्गेट आलेलं आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, स्टॉप लॉस सगळ्यात सर्वप्रथम स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करा. ही पर्सेंटेज 95 इन्क्रीज होत आहेत आणि ही पण पर्सेंटेज 90 इन्क्रीज होत आहेत.
बघूया टार्गेट येतंय का स्टॉप लॉस जातोय. टार्गेट आलं ह्या ट्रेडमध्ये. म्हणजे टोटल 22 एप्रिल ह्या दिवशी आपल्याला किती ट्रेड मिळाले, ओके. त्यापैकी किती ट्रेड मध्ये स्टॉप लॉस गेला आणि किती ट्रेड मध्ये टार्गेट आलं किंवा किती ट्रेड रिस्की कॅटेगरी मधले किंवा कॉस्ट टू कॉस्ट गेले, आपण असं पकडूया. सर्वप्रथम हा इकडनं मी कॉल घेतलेला सकाळी, ज्याच्यामध्ये हा ट्रेड माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला. नंतर मी इकडनं एक पुट घेतलेला, ज्याच्यामध्ये मला पूर्ण टार्गेट आलं. हायली 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 रिस्की एक कॉल घेतलेला, ज्याच्यामध्ये तो ट्रेड माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला, ओके. आणि एक लास्ट ट्रेड घेतलेला, ज्याच्यामध्ये मला पूर्ण टार्गेट मिळालं. याचा अर्थ टोटल मी काय केलंय, टोटल मी 4 ट्रेड आज सकाळपासून बनवले. मी म्हणजे ऍक्च्युअली मी एवढे ट्रेड करत नाही, ऍज पर एओसी सांगतोय मी. ऍज पर एओसी 4 ट्रेड मला मिळाले, ओके. त्या 4 ट्रेड पैकी 2 ट्रेड जर का तुम्ही बघाल तर 2 ट्रेड माझे C2C गेलेत, ओके. आणि 2 ट्रेड मध्ये माझं काय आलंय, पूर्णपणे टार्गेट आलंय. आज स्टॉप लॉस गेलेला नाहीये, ओके. सो एओसीच्या नियमाप्रमाणे जर का ट्रेडिंग केलं तर चांगलं प्रॉफिट तुम्ही करू शकता, प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता, ओके. त्यासाठी एओसी रोज यूज करा. मी रोज सकाळी 9:30 वाजता युट्यूब वरती लाईव्ह असतो. त्या युट्यूब वरती लाईव्ह असल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की मार्केटमध्ये डेटा कसा वाचायचा आहे. ह्या अंदाजासाठी म्हणून या ट्रेड करायला येऊ नका प्राथमिक लेवलला, ओके. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही शिकायचं असेल तर एओसी अकॅडमी नावाचा आपला एक नवीन वेबसाईट आपण तयार केली. त्याच्यामध्ये कोर्सेसच्या ह्याच्यामध्ये गेलात, कोर्सेसमध्ये गेलात की तुम्हाला कोर्सेसच्या कॅटेगरी अंडर आपल्या प्रत्येक सेंटरला कधी कधी कोर्सेस चालू होत आहेत, या सगळ्या कोर्सेसची लिस्ट किंवा ह्या सगळ्या कोर्सेसची तुम्हाला माहिती मिळेल. सध्या मुंबई ब्रँचचा आपला ऑलरेडी कोर्स चालू झालेला आहे 20 एप्रिल पासून. सो मुंबई ब्रँच मध्ये कोणत्याही पद्धतीचं आता नेक्स्ट बॅच आपण प्रिपेअर केलेली नाहीये, ओके. मुंबई ब्रँच मध्ये आपण जी आहे ही मुंबई ब्रँच मध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने क्लासेस प्रोव्हाइड करतो. हे सगळं तुम्हाला इथे जे आहे ह्या डिटेल्स तुम्हाला इथे दिलेल्या मिळतील जेव्हा आपला कोर्स लॉन्च होईल. एओसीची काही इव्हेंट्स असतील, ओके, तर इव्हेंट्स सुद्धा तुम्हाला इथे दिसू शकतील. सध्या कोणताच इव्हेंट नाहीये, त्यामुळे काहीच तुम्हाला इथे दिसणार नाहीये, ठीक आहे. प्लस तुम्हाला काही क्वेरी असतील, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर माझा इथे व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. मी पुरुषोत्तम केळकर, ओके. मी एओसीचा मेंटॉर म्हणून काम करतो. मला डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता, माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करू शकता. फक्त व्हॉट्सअपला मेसेज करत असताना तुमचं नाव पण टाका आणि कुठून बोलताय ते टाका. आणि युट्यूब वरती डायरेक्ट तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पोस्ट मार्केट व्हिडिओ अनालिसिसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, ओके. म्हणजे मी रोज व्हिडिओ टाकत जाईन, ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. सबस्क्राईब केल्यामुळे, लाईक केल्यामुळे मला हुरूप येईल काहीतरी अजून नवीन गोष्टी करायच्या, ओके. आणि रोज सकाळी 9:30 वाजता लाईव्ह येतो मी. रोज सकाळी 9:30 वाजता माझ्यासोबत मार्केट जॉईन करा आणि अनालिसिस करू शकता, ठीक आहे. एओसी मध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देतोय, ओके. जर तुम्ही माझ्या लिंकवरनं रजिस्ट्रेशन केलं तर 7 दिवसाचा डेटा तुम्हाला फ्री मिळेल. प्लस नवीन काही रिचार्ज करत असताना, ओके, रिचार्ज करत असताना जर का तुम्हाला काही डिस्काउंट कुपन्स हवी असतील आणि जर अवेलेबल असतील तर ती माझ्याकडनं मिळू शकतात. हे फक्त ऍप्लिकेबल त्यांनाच आहे जी लोक माझ्या लिंकवरनं रजिस्ट्रेशन करतील, ओके. सो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया उद्या त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा.